1 जानेवारी 2025 पासून लाडके बहिणींसाठी सरकारने 10 आनंदाचे निर्णय घेतले आहेत. ते आनंदाचे निर्णय कोणकोणते असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी आपण नवीन नवीन योजना आपल्या चॅनलवर सांगत राहतो, तर त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर 10 आनंदाचे निर्णय कोणते असणार आहेत चला आपण व्हिडिओमध्ये बघूया. तिथे सगळ्यात पहिलं बघू शकता तुम्ही की बहिणींसाठी 10 आनंदाचे निर्णय. राज्यातील सरसरीत 90% बहिणींना लाडकी बहीण योजनेची डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये खात्यामध्ये जमा झालेला आहे. तिथे बघू शकता तुम्ही खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झाले आहे डिसेंबरचा हप्ता. तर बघा, ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी हे 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. परंतु ज्यांना हप्ता आलेला नसेल त्यांना या 10 आनंदाचा निर्णयाचा लाभ मिळणार नाही. परंतु आज रविवार असल्या कारणाने तर ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांना ह्या 10 आनंदाच्या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. परंतु ज्यांना हप्ता आला नाही त्यांच्यासाठी पुढं मी सांगणार आहे काय करायचं आहे. तर बघायचं तर डिसेंबरचा हप्ता उद्या ठीक 8 वाजता सकाळी येणार आहे. तर सुरुवात होणार आहे. परंतु प्रमुख जिल्हे इथं बघू शकता तुम्ही, प्रमुख राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 8 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित झालेले नाहीत. काही ठिकाणी थोडेफार. तर इथं 8 जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा पैसे वाटप झाले नाहीत. तर ते 8 जिल्हे कोणकोणते असणार आहेत तिथं आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. परंतु इथं बघू शकता अजून पुढं काय आहे. परंतु हे 8 जिल्हे कोणकोणते आहेत आणि 1 जानेवारी 2025 पासून कोणकोणते आनंदाचे 10 निर्णय घेण्यात आलेले आहेत. परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला कसा आहे, कशाला पाहिजे, पात्रता महत्त्वपूर्ण हे आपण सगळे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पिवळं रेशन कार्ड कशासाठी लागते, त्या 10 आनंदाच्या निर्णयासाठी कोण पात्रता आहे, कोण नाही, हे सगळं आपण बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी फक्त 5 पात्रता होत्या. परंतु याच लाभ घेण्यासाठी सरसरी 10 पात्रता आवश्यक आहेत. तर लाडक्या बहिणीसाठी फक्त 5 पात्रता आवश्यक होत्या, पण ह्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 10 पात्रता लागणार आहेत. हे बघू शकता. अर्जदार बहिणींचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे. त्यासाठी पुरावा म्हणजे जन्माचा दाखला, आधार कार्ड. तर लाडक्या बहिणीचं आपले वय कमीत कमी 18 वयापेक्षा जास्त पाहिजे आणि त्याचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला किंवा आधार कार्ड पाहिजे. ते बघू शकता. पात्रता: अर्जदार बहिणीकडे 3 फ्लॅट शहरी भागात आणि गावाकडे भागात 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. तर शहरात 3 पेक्षा कमी फ्लॅट आणि गावाकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन तिच्या नावावर असली पाहिजे. त्याशिवाय तिला लाभ घेता येणार नाही या स्कीमचा. पुढे बघू शकता. अर्जदार बहिणीचे पती, मुले, सासू सासरे यातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी केली किंवा करत नसावा. तरी तर बहिणीचा कोणताही सदस्य परिवारातला सरकारी नोकरी करत नसला पाहिजे. त्यासाठी जर करत असेल तर त्याला या 10 आनंदाच्या निर्णयाचा लाभ घेता येणार नाही. तर अर्जदार बहीण कोणतेही सरकारी टॅक्स भरत नसणारी हवी. तर कोणत्याही सरकारी टॅक्स भरणारी नसावी तरच तिला पात्रता आहे. ती पात्रता आहे त्या 10 ह्यासाठी बघू शकता. अर्जदार बहिणी अंगणवाडी सेविका, शिक्षक किंवा इतर सरकारच्या कोणत्याही क्षेत्रात कार्यरत नसावी. बघू शकता. अर्जदार बहीण अंगणवाडीत किंवा सरकारी क्षेत्रात कुठल्याही काम करत नसावी, नाही तर तिला या स्कीमचा लाभ घेता येणार नाही. बघू शकता. अर्जदार बहिणीच्या नावावरती कोणतेही 4 चाकी वाहन नसावे. जर तुम्ही उपयोजिकेसाठी घेतले असेल तरी तर लाडक्या बहिणीच्या नाव कोणतेही 4 चाकी वाहन नसावे. तर जर तिच्या नाव असले तर तुम्ही घेऊ शकत नाही. हे बघू शकता. अर्जदार बहीण निराधार, अपंग, विधवा आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असेल तर प्राधान्य मिळेल. तर जर बहीण विधवा असेल, आर्थिकदृष्ट्याने गरीब असेल, अपंग असेल तर तिला ह्या स्कीमचा लाभ घेता येणार आहे. तर अजून पुढे बघू शकता तुम्ही. सर्व अर्जदार बहिणींनी 5 लाख रुपयांपेक्षा जास्त लोन घेतलेले नसावे. तर 5 लाखपेक्षा जास्त लोन घेतलेले नसावे. तुम्ही बघू शकता. अर्जदार बहीण भूमिहीन, मजुरी करणारी असली तर प्राधान्य स्वरूपात लाभ सोबतच कुटुंब प्रमुख. तर लाडकी बहीण कुटुंब प्रमुख पाहिजे, तर रानात काम करते अशी पाहिजे. बघू शकता. आता इथं बघू शकता आपण कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, रहिवासी दाखला. तर एवढे आपल्याला कागदपत्र लागणार आहेत ह्या 10 आनंदाच्या निर्णयासाठी. तर पुढे बघू शकता. राज्यातील सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाचे 10 लाभ 1 जानेवारी 2025 पासून लागू होत आहेत. जर तुम्ही या 10 पात्रतामध्ये बसला असाल तरच बसत असाल तरच तुम्ही ह्या स्कीमचा लाभ घेऊ शकता. तर बघू शकता आपण आता बसतं का नाही ते. बहिणींसाठी पहिली आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील तब्बल 2,76,00,000 बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले आहेत. परंतु ज्यांना 31 डिसेंबरपर्यंत 6वा हप्ता येणार
त्यांनाच 2,100 रुपये येणार. तर ज्यांना जोपर्यंत त्यांना 31 डिसेंबरच्या आत 1,500 रुपये येणार त्यांनाच 2,100 रुपये सुद्धा येणार आहेत. तरी बघू शकताय तुम्ही. तर दुसरी आनंदाची बातमी म्हणजे अशी 31 डिसेंबरपर्यंत ज्या बहिणींसाठी 6वा हप्ता येईल अशाच बहिणींना मकर संक्रांतीला सणानिमित्त बोनस वितरित केला जाणार आहे. तर ज्यांना 31 डिसेंबरच्या आत 6वा हप्ता येणार आहे त्यांच्यासाठीच मकर संक्रांतीचा बोनससुद्धा आहे. तर 1 जानेवारी 2000 तिसरा आनंदाची बातमी म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून सर्व पात्र बहिणींसाठी घरकुल आवास योजनेअंतर्गत 1,20,000 रुपये थेट खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी पात्रता पाहिजे. तर 1 जानेवारी 2025 पासून सगळ्या महिलांना घरकुल आवास योजनाचे 1,20,000 रुपये आपल्या खात्यामध्ये थेट येणार आहेत. पण त्यासाठी पात्रता पाहिजे. तर त्यासाठी मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. त्यात तुम्ही पात्रता आहे का नाही हे जाऊन बघू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल तुम्हाला. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पात्रता आहे का नाही हे बघू शकता. तर चौथी आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 2,76,00,000 बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे अंतर्गत 2,500 रुपये वितरित. यासाठी 500 कोटी निधी आला आहे आणि 1 जानेवारी पासून आपल्याला 2,500 रुपये आपल्या खात्यामध्ये येणार आहेत. तेच म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत. तर 5वी आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना घरकुल योजने दिली जाणार आहे. परंतु घर बांधण्यासाठी शासनाकडून जागेला 1,00,000 रुपये. तर सगळ्या लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपये देण्यात येणार आहेत घर बांधण्यासाठी. फक्त त्यासाठी तुम्ही पात्र पाहिजे त्या स्कीमसाठी. तर 6वी आनंदाची बातमी म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम विस्तारित होणार आहे. तर 1 जानेवारी 2025 पासून विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन 15,000 रुपये रोख रक्कम आपल्या खात्यात जमा होणार आहेत. तर याची सुद्धा मी एक व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे विश्वकर्मा विश्वकर्मा योजनेची. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर जशी मी व्हिडिओ टाकेल तशी तुम्हाला अपडेट भेटेल म्हणजे. तर इथं 7वी आनंदाची बातमी बघू शकता. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी अनुदान. तर मोफत पिठाची गिरणासाठी सुद्धा अनुदान भेटत आहे. तर याचे कसं फॉर्म भरायचा हे सुद्धा मी आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. 8वी आनंदाची माहिती अशी आहे की महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु तुम्हाला यासोबतच 1,00,000 रुपये सुद्धा देणारी योजना सुरू होत आहे. तर 2025 पासून 1,00,000 रुपये देणारी सुद्धा योजना सुरू होत आहे. तर 9वी आनंदाची बातमी अशी आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी थेट शेळी पालन योजना, झेरॉक्स मशीन योजना, शेती संबंधित सर्व योजना यांचे प्रारंभ लाभ भेटणार आहे. तर 9वी आनंदाची बातमी अशी आहे तुम्हाला शेळी पालनासाठी झेरॉक्स मशीनसाठी प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ भेटणार आहे. तर 10वी आनंदाची योजना अशी आहे सर्व बहिणींना पापड व्यवसाय, बचत गट, मसाला व्यवसाय किंवा इतर व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3,00,000 रुपये अनुदान. तर तुम्हाला 3,00,000 रुपये अनुदान भेटणार आहे पापड व्यवसाय, बचत गट यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.